बातमी आहे शिरूर येथून। गेल्या काही वर्षांपासून शिरूर शहर व तालुक्यातील खाजगी शाळांच्या फी स्ट्रक्चर बाबत पालक व शाळा व्यवस्थापनाचे अनेकदा संघर्ष झालेले पाहायला मिळाले। याबाबतच्या अनेक तक्रारी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे व थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे देखील गेलेल्या होत्या, तरीही योग्य न्याय मिळत नसल्याने भारतीय बहुजन पालक संघाचे राज्य संयोजक नाथाभाऊ पाचरणे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 28 मार्च 2022 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हा परिषद पुणे येथे करणार असल्याचे पत्र पालक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले। शिरूर पंचायत समितीसह जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवरही पालक संघाने अनेक आरोप केलेले आहेत। यावेळी पाचारणेंसह सागर घोलप, अजय कोठारी, सुदर्शन शिर्के, गणेश राक्षे आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते। या संदर्भात शिरूर येथे पत्रकार परिषदेत नेमके काय म्हणालेत पालक संघाचे पदाधिकारी याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूयात। नमस्कार, मी नाथाभाऊ पाचरणे, महाराष्ट्र राज्य संयोजक भारतीय बहुजन पालक संघ। गेल्या 2 वर्षापासून हजारो पालकांचे आणि बालकांचे खाजगी शाळांकडून जे आहे मोठं शोषण चाललेलं आहे आणि या संदर्भात हजारो पालकांच्या तक्रारी ज्या आहेत त्या आमच्याकडे प्राप्त झाल्या आणि त्या अनुषंगाने आम्ही शिरूरमधील पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी राजेसाहेब लोंढे आणि कळमकर यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये पुराव्यासहित त्या तक्रारी सादर केल्या, परंतु जे आहे गट शिक्षण अधिकारी यांनी कोणतीही याच्यावरती कारवाई केली नाही आणि या मनमानी आणि मुजोर कारभार करणाऱ्या शाळांना मात्र पाठीशी घालण्याचं काम केलं। त्यामुळे हजारो पालकांचं आणि बालकांचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शोषण झालं। म्हणून जिल्हास्तरीय आम्ही जे आहेत जिल्हा परिषदेचे CEO माननीय आयुष प्रसाद यांना या संदर्भात जे आहे तक्रार दाखल केली आणि सर्व पुराव्यानिशी आम्ही त्यांच्या पुढे आमच्या या तक्रारींचा पाढा वाचला। त्यानुसार त्यांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ एक समिती तयार केली प्राथमिक शिक्षणाधिकारी ज्योती परियार यांच्या अधिपत्याखाली आणि या चौकशी समितीकडून तरी या शाळांची चौकशी होईल आणि पालकांना न्याय मिळेल अशी आशा मनात असताना या चौकशीकडनंही आमच्या तोंडाला पाणी पुसण्यात आले। सदर प्रकरणाचे आम्ही निरंतर पाठपुरावा करून माननीय CEO साहेब आयुष प्रसाद यांना पुन्हा निदर्शनास आणून दिलं आणि त्यांनी जे आहे महाराष्ट्र राज्यात नावाजलेले शिक्षक भरती घोटाळ्यातले चौकशी अधिकारी KD भुजबळ यांची या प्रकरणामध्ये चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। परंतु गेल्या 2-3 महिन्यापासून हे KD भुजबळ साहेब सुद्धा या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष चौकशीमध्ये उतरले नाहीत। मधल्या काळामध्ये 2 दिवस आले आणि तक्रारदार लोकांचीच त्यांनी चौकशी करून ते पुन्हा जे आहे निघून गेले आणि सर्वसामान्य हजारो लोकांचं आज शोषण होत असताना प्रशासकीय अधिकारी हे खाजगी शाळा आहेत म्हणून जर लोकांना टोलवाटोलवी करून त्या प्रश्नापासून विचलित करत असतील तर मग या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पदं शिरूर तालुक्यामध्ये किंवा पंचायत समितीमध्ये कशाला भरायची? सर्वसामान्य लोकांच्या करातून यांना पगार का द्यायचे? जर लोकांना न्याय मिळणार नसेल तर या अधिकाऱ्यांना या जागेवरती बसवताच कामा नये अशी माझी मागणी आहे। आणि या सर्व प्रकाराच्या विरोधात आम्ही येणाऱ्या 28 मार्च 2022 ला नवीन जिल्हा परिषद पुणे येथे 1 दिवसीय पालक आक्रोश धरणे आंदोलन करणार आहे। या आंदोलनामध्ये हजारो पालकांनी सहभागी व्हावे आणि आपल्या बालकांच्या न्याय हक्कासाठी आपण याच्यामध्ये सहभागी होऊन न्याय मिळवण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे ही विनंती। धन्यवाद। आज या ठिकाणी जे नाथाभाऊ पाचरणे आमचे राज्य संयोजक आहे यांनी जे काही भावना मांडल्या त्या संदर्भात हजारो पालकांचं आम्हाला एक समर्थन मिळत आहे, आम्हाला सहकार्य मिळत आहे आणि ह्या खाजगी शाळांची जी वाढती मुजोरी आहे आणि ह्या प्रशासनाकडून जे भ्रष्ट कारभार जे सुरू आहे आणि ह्या शाळांना आणि खाजगी संस्थांना पाठीशी घालण्याचं जे काम चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही येत्या 28 तारखेला हजारोच्या संख्येने येणारच आहे, धरणे आंदोलन यशस्वी पार पाडणार आहे। परंतु ह्याच्यातूनही जर प्रशासनाने जर योग्य कारवाई केली नाही आणि ह्या खाजगी शाळांना जर वटणीवर आणलं नाही तर ह्यापुढे आम्ही भविष्यात मोठं आंदोलन उभं करणार आहेत आणि त्या संदर्भात आमच्या गाठीभेटी चर्चा सुरू आहेत। माननीय नाथाभाऊ पाचरणे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही राज्यभर फिरून ह्या आंदोलनाची जी थिणगी आहे संपूर्ण राज्यभर पेटवणार आहे, कारण ते कोणतेही लोकप्रतिनिधी आम्हाला ह्या संदर्भात न्याय देत नाहीत आणि शासन प्रशासनही ह्याला कानाडोळा करते। मोठे मोठे अधिकाऱ्यांची नियुक्ती चौकशी समिती म्हणून नेमणूक होती परंतु कोणीही न्याय मिळवून देत नाही। तर मग ह्या पालकांना जर असंच शोषण
सहन करावं लागत असेल आणि ह्या बालमनावरती ह्या बालकांच्या बालमनावरती जर विपरीत परिणाम होत असेल तर ह्या व्यवस्थेचं आम्हाला काही चाटायचं आहे का असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही नाथाभाऊ पासरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि या आंदोलनाला आम्ही यशस्वी केल्याशिवाय गप बसणार नाही एवढं सांगतो आणि सर्व पालक बांधवांना विनंती करतो सर्वांनी या आंदोलनासाठी तनमन धनाने सहकार्य करावं आणि ह्याच्यात सामील व्हा. माझी मुलगी विद्यादान शाळेमध्ये तिसरी शिकत असताना करोना काळामध्ये माझी नोकरी गेली असताना शाळा मला 100% फी भरण्याची मागणी करत होती. मी 50% फी भरत असताना शाळेच्या मुख्याध्यापिकामुळे मॅडम यांनी मुजोरपणा दाखवून माझी फी न घेता माझ्या मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवलं. याची तक्रार मी मुख्यमंत्र्यांना केली असल्या कारणाने शाळा मुळे मॅडम यांनी PI खानापुरे यांना हाताशी धरून माझ्या विरुद्ध खोटे नाटे गुन्हे दाखल केले. शाळेच्या आवारात असताना खानापुरे साहेबांनी मला एक वेळेस मारहाण पण केली. आज एवढा मुजोरपणा शाळा प्रशासन करीत असल्या कारणामुळे पालक संघटनेचे अध्यक्ष नाथाभाऊ पासरणे यांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्या कारणामुळे माझ्या विरुद्ध जे खोटे नाटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न झाला तो होऊ शकला नाही. तरी मला माझी तमाम पालकांना विनंती आहे की 28 मार्च रोजी जो पुणे येथे धरणे आंदोलन होणार आहे त्या धरणे आंदोलनासाठी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. भारतीय बहुजन पालक संघ या नात्याने मी आज आपला आवाज या माध्यमातून मुलांचे शोषण भवितव्य अंधारात न जाण्यासाठी मुलांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कासाठी मुजोर खाजगी शाळा आणि भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात पुणे येथे 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व पालकांनी जाहीर आव्हान करण्यात येत आहे की आपण बहुसंख्य संख्येने आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी व खाजगी शिक्षण संस्थेच्या गैरकारभाराला आळा घालण्यासाठी तन मन धनाने या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं. धन्यवाद.